छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत आजचा सामना वेताळमाळ तालीम मंडळ विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ यांच्यात खेळवण्यात आला। सामन्याच्या पूर्वार्धात वेताळमाळच्या रेहान मुजावरच्या फ्री किकवर आकाश माळीनं मारलेला फटका गोलपोस्ट जवळून गेला। पूर्वार्धात बालगोपालच्या 2 संधी वाया गेल्या। पूर्वार्धात सामना गोल 0 बरोबरीत राहिला। उत्तरार्धात 49व्या मिनिटाला वेताळमाळच्या राहुल पाटील यानं मैदानी गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली। यानंतर बालगोपालकडून गोलफेडीसाठी प्रयत्न झाले, मात्र त्यांना यश आलं नाही। सामना वेळेपर्यंत 1-0 अशी आघाडी कायम राखत वेताळमाळ तालीम मंडळानं हा सामना जिंकला। या विजयामुळे वेताळमाळचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित झाला। या सामन्यात वेताळमाळकडून शोएब बागवान, सर्वेश वाडकर, आकाश माळी, आकाश मोरे यांनी, तर बालगोपालकडून फेला, ऋतुराज पाटील, अभिनव साळोखे, रोहित कुरणे, देवराज मंडलिक यांनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलं। उद्या खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध संयुक्त जुना बुधवार पेठ यांच्यात लढत होणार आहे।